नमस्कार, मी दीपक पळसुले. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यातील बळीराजा हवामान विभागाच्या अंदाजावरून जशी शेतीची कामं उरकतो त्याचप्रमाणे अनेक शेतकरी हे पंचांगानुसार पावसाचा अंदाज घेत असतात आणि शेतीच्या कामाचं नियोजन करतात. येत्या 2 ऑगस्टपासून आश्लेषा नक्षत्र सुरू होतोय. कसा असेल या नक्षत्रात पाऊस सांगतायत पंचांग करते मोहन दाते. ते आश्लेषा नक्षत्र आणि ते 2 ऑगस्टला सुरू होत आहे आणि त्याचं वाहन आहे हत्ती आणि हे वाहनसुद्धा पर्जन्य सूचक असंच आहे आणि ह्या नक्षत्राचा पाऊससुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दमदार स्वरूपाचा होईल आणि सर्वत्र वृष्टी या नक्षत्रामध्ये होऊन काही ठिकाणी अतिवृष्टीची सुद्धा शक्यता या ठिकाणी दिसते आहे आणि त्यामुळे आश्लेषा नक्षत्र जे 2 ऑगस्टपासून सुरू होणारं त्या काळात पुढचे 8-15 दिवस पाऊस हा चांगल्या प्रकाराने पडेल. त्यानंतर सुरू होतं आहे मघा नक्षत्र आणि त्याची सुरुवात आहे 16 ऑगस्ट रोजी आणि त्याचं वाहनसुद्धा बेडूक आहे आणि बाकीची ग्रहस्थिती पाहतासुद्धा मघा नक्षत्राचा पाऊससुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे होईल. अर्थात वरचा जो भाग आहे कोकण वगैरे इकडच्या भागामध्ये मात्र तो कमी प्रमाणात पडेल, पण आपल्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये त्याची वृष्टी चांगल्या प्रकाराने आपल्याला मिळेल. आणि एकूणच पुष्य, आश्लेषा आणि मघा ही जी 3 नक्षत्र आहेत म्हणजे हा जो साधारणपणे 1-1.5 महिन्याचा जो कालावधी आहे तो साधारणपणे जुलै मध्यापासून ऑगस्ट एंडपर्यंत ह्याच्यामध्ये पावसाचं मान हे सर्वत्र चांगल्या प्रकारानं राहील असं पंचांगातली ग्रहस्थिती या ठिकाणी दाखवते.